बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर शहराचं भूषण असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री भीषण आग लागली होती आणि त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलंय। सुमारे तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्या वर इमारत ही जळून गेली होती। रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचं काम सुरू होतं। रात्री 9:30च्या दरम्यान खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचं सांगितलं जातंय। तर आग भयानक होती की अग्निशमन दलाला ही आग विझवताना मोठ्या अडचणी येत होत्या। लाकडाचं सामान, खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आता आग आणखी भडकत गेल्याचं सांगितलं जातंय। जुन्या पद्धतीचं नूतनीकरण करण्यात आल्यानं यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आज असल्यानं शासनाच्या वतीनं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। त्यांच्यावरील चित्र प्रदर्शनही मांडण्यात आलं होतं। तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं सांगितलं जातंय। सकाळी 9 वाजता त्यांच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात येणार होतं। मात्र त्याआधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं आहे। तर का हळहळ व्यक्त होते केशवराव भोसले नाट्यगृहाबद्दल आपण पाहतोय। कोल्हापुरातील हे नाट्यगृह सुमारे 100 वर्षांचा इतिहास असणारं होतं। महाराष्ट्रातील सर्वात जुनं नाट्यगृह होतं। नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने करण्यात आली होती। पूर्वी याची पॅलेस थिएटर या नावानं ओळख होती। नाट्यगृहाच्या बांधकामाला 1913ला सुरुवात करण्यात आली होती। 2 वर्षात म्हणजेच 1915 साली बांधकाम पूर्ण झालं होतं।